स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. शेतकऱ्यांच्या संपूर्ण भारतासाठी मोठी आनंदाची बातमी. यावर्षी सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज. भारतीय हवामान विभागाची माहिती. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद मातोश्रीत बरोबरीत सुटला. आमच्यात वाद नव्हताच. बैठकीनंतर खैरेंची प्रतिक्रिया. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद मातोश्रीत बरोबरीत सुटला. आमच्यात वाद नव्हताच. बैठकीनंतर खैरेंची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा महिनाअखेरी सुटेल. मंत्री भरत गोगावले यांची स्पष्टोक्ती. आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्याला लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपये देणं म्हणजे फसवणूक. पटोले राऊतांचा हल्लाबोल. तर लाडकी बहीण योजनेच्या अटी सरकारनं बदलल्या नाहीत. तर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं स्पष्टीकरण. सिंधुदुर्गातील 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी 4 आरोपी नाटक. तर हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत आरोपी शिरसाटांचा प्रवेश. माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. धनंजय मुंडेंना कराड नकोच होता. तो मुंड्यांची सर्व गुपितं बाहेर काढणार होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा नवा डाव. मृत शिक्षण अधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती. नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप. जालन्यात अतिवृष्टी गारपिटीच्या अनुदानावर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा डल्ला. बोगस शेतकऱ्यांची नावं. कोट्यावधींचं अनुदान हडपलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव आणि राहुल गांधींची भेट. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाल्याची माहिती. 17 तारखेला इंडिया आघाडीची पाटण्यात बैठक. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.